चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया। एक अतिशय आश्चर्यकारक विरोधाभास असा आहे की आपण दिवसाला हजारो शब्द बोलतो, पण खरंच आपण लोकांशी जोडले जातो का? आपण विद्यार्थी असू, व्यावसायिक असू किंवा कुटुंबासोबत असू, संवाद हा असा पूल आहे जो विचार एकमेकांपर्यंत पोहोचवतो, पण अनेकदा तिथेच गैरसमजही तयार होतात। या विश्लेषणात आपण इयान तुहोव्स्की यांच्या 21 डेज ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन या पुस्तकातील सूत्रांचा अभ्यास करून संवादाचे एक अतिशय शक्तिशाली आणि व्यावहारिक मॉडेल समजून घेणार आहोत। आता हा एक प्रश्न स्वतःला विचारून बघा, आपण खरोखरच लोकांशी जोडले जातोय की फक्त समोरच्याला उत्तर द्यायचं म्हणून आपण ऐकतोय? आजच्या या वेगवान आणि सोशल मीडियाच्या जगात जिथे सगळं काही इन्स्टंट आहे, तिथे नुसतं ऐकणं आणि खऱ्या अर्थाने समजून घेणं यातील फरक खूप पुसट होत चाललाय। अशा जगात प्रभावी संवाद साधण्याची क्षमता ही खरोखरच एक सुपर पॉवर बनली आहे, आणि हीच ताकद आपल्याला कामाच्या ठिकाणी आणि वैयक्तिक आयुष्यातही यश मिळवून देऊ शकते। इयान तुहोव्स्की यांचं हे एक अतिशय सुंदर वाक्य आहे, उत्तम संवादक फक्त चांगलं बोलत नाहीत तर ते चांगलं अनुभवतात सुद्धा। म्हणजे बघा, प्रभावी संवादाचं मूळ केवळ शब्दफेकीत नाही तर ते भावनिक बुद्धिमत्तेत आहे। जेव्हा आपण स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांचा आदर करतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने संवाद साधू शकतो। बोलताना समोरच्या व्यक्तीच्या भावना ओळखून त्याला योग्य प्रतिसाद देणं हीच खऱ्या संवादाची पहिली पायरी आहे। या विश्लेषणात आपण 5 मुख्य टप्पे पाहणार आहोत। पहिला, संवादाचा अंतर्गत पाया। दुसरा, सक्रिय श्रवण आणि सहानुभूती। तिसरा, स्पष्टता आणि देहबोली। चौथा, ठामपणे बोलण्याची कला। आणि पाचवा, 21 दिवसांचा कृती आराखडा। मानवी संवादाची ही गुंतागुंत आपण या 5 स्पष्ट आणि सहज आचरणात आणता येण्यासारख्या टप्प्यांमध्ये विभागली आहे। सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, संवादाचा अंतर्गत पाया। बोलण्याआधी स्वतःची जाणीव। प्रत्येक संभाषणाची खरी सुरुवात दुसऱ्या व्यक्तीशी बोलण्यापूर्वी स्वतःच्या आतून होत असते। सोप्या भाषेत सांगायचं तर जर आपला आतला आवाज साशंक असेल ना, तर बाहेरच्या आवाजात कधीच आत्मविश्वास नसतो। लोक काय विचार करतील अशी शंका मनात असली की संवादात अडथळे येतातच। स्वतःची जाणीव असणं म्हणजे आपल्या भावना आणि कमतरतांचं कोणतंही जजमेंट न करता निरीक्षण करणं। जोपर्यंत आपण आतून गोंधळलेले आहोत तोपर्यंत आपण इतरांशी स्पष्टपणे बोलूच शकत नाही। त्यामुळे स्वतःला समजून घेणं हा संवादाचा सर्वात भक्कम पाया आहे। आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, सक्रिय श्रवण आणि सहानुभूती, म्हणजेच माहिती ग्रहण करण्याची कला। सर्वोत्तम संवादक हे नेहमीच आधी सर्वोत्तम श्रोते असतात। सक्रिय श्रवण किंवा ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे नक्की काय? तर केवळ शब्द कानावर पडू देणं नाही, तर समोरच्या व्यक्तीला तुमची पूर्ण उपस्थिती देणं। म्हणजे मध्येच न बोलता, उत्तर देण्याची घाई न करता ऐकून घेणं। पालकांसाठी ही एक खूप महत्त्वाची टीप आहे बरं का। आपल्या मुलांशी संवाद सुधारण्यासाठी हे तंत्र खूप कामी येतं। मुलांचं म्हणणं न तोडता जर आपण ऐकलं तर त्यांच्यात एक सुरक्षिततेची आणि विश्वासाची भावना निर्माण होते। आपण ऐकताना बऱ्याचदा काय चुका करतो? आपण मल्टीटास्किंग करतो किंवा समोरचा बोलत असतानाच मनात लगेच निष्कर्ष काढतो। पण खरा आदर तेव्हाच दिसतो जेव्हा तुमची 100% उपस्थिती तिथे असते। फोन स्क्रोल करत हो हो म्हणण्याने समोरच्याशी असलेलं तुमचं कनेक्शन तुटतं। पूर्ण लक्ष देणं आणि डोळ्यात पाहून ऐकणं हे खऱ्या सक्रिय श्रवणाचं लक्षण आहे। तुमचं मौन आणि तुमचं लक्ष अनेकदा शब्दांपेक्षा जास्त बोलकं ठरतं। आता सहानुभूती म्हणजेच एम्पथीचा विचार करूया। हे म्हणजे नुसतं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं नाही। कल्पना करा, तुमचा एखादा सहकारी म्हणतोय, आजचा दिवस खूप वाईट गेला यार। अशा वेळी अरे सोडून दे, सगळं ठीक होईल असं म्हणण्यापेक्षा, काय झालं, तू खूप थकलेला दिसतोयस, मी कशी मदत करू शकेन असं विचारणं जास्त महत्त्वाचं आहे। कठीण प्रसंगात शांत राहून सहानुभूतीने दिलेला असा प्रतिसाद अतूट विश्वास निर्माण करतो। तिसरा टप्पा आहे स्पष्टता आणि देहबोली, म्हणजेच अभिव्यक्तीची ताकद। एकदा आपण चांगल्या प्रकारे ऐकायला शिकलो की मग आपले विचार आणि भावना बाहेर कसे व्यक्त करायचे हे पाहणं क्रमप्राप्त ठरतं। कधीकधी आपण खूप जास्त स्पष्टीकरण देतो, ज्याला ओव्हर एक्सप्लेनिंग म्हणतात। हे बऱ्याचदा आपल्या आतल्या असुरक्षिततेतून येतं। आपल्याला वाटतं जास्त बोलण्याने लोक ऐकतील, पण प्रत्यक्षात लोक गोंधळून जातात। विशेषतः विद्यार्थ्यांसाठी ही एक खूप महत्त्वाची टीप आहे। परीक्षेत असो किंवा गटचर्चेत म्हणजेच ग्रुप डिस्कशनमध्ये खूप फापटपसारा मांडू नका। आपला विचार मनात आधी स्पष्ट करा आणि मोजक्या पण प्रभावी शब्दांत तो मांडा। साधेपणा हीच संवादाची खरी ताकद असते। तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही कसे बोलता हे अनेकदा जास्त महत्त्वाचं ठरतं। तुमचे शब्द कितीही सकारात्मक असले, पण जर तुम्ही हात बांधून उभे असाल किंवा नजर चोरत असाल तर तुमच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही। चेहऱ्यावरचे हावभाव नैसर्गिक ठेवा, डोळ्यांशी संपर्क साधा आणि मोकळी आत्मविश्वासपूर्ण मुद्रा ठेवा।
तुमचं शरीर आणि तुमचे शब्द एकाच लयीत असायला हवेत. चौथा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे, ठामपणे बोलण्याची कला. कठीण प्रसंगात आणि मतभेदांमध्येही आपली ग्रेस कशी टिकवून ठेवायची, व्यावसायिकता कशी जपायची, ते आपण पाहूया. संवादाचे मुख्यत्वे 3 प्रकार असतात. निष्क्रिय संवादक स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःला दाबून ठेवतात. आक्रमक संवादक इतरांवर आपलं मत लादतात. पण खरा समतोल आहे तो ठाम किंवा असर्टिव्ह असण्यात. याचा अर्थ कोणताही अपराधभाव न बाळगता आदरयुक्त मर्यादा स्पष्ट करणं. हा अहंकार नाही बरं का, तर तो स्वतःचा आणि इतरांचा केलेला सन्मान आहे. वैयक्तिक नात्यातले मतभेद टाळण्यासाठी एक खूप छान पद्धत आहे. समोरच्याकडे बोट दाखवून तू नेहमी असंच करतोस असं म्हणण्याऐवजी जेव्हा असं घडतं तेव्हा मला वाईट वाटतं अशा मी किंवा मलापासून सुरू होणाऱ्या वाक्यांचा वापर करा. आक्रमक न होता शांत रहा आणि फक्त चालू असलेल्या मुद्द्यावरच बोला. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. यामुळे गैरसमज टाळता येतात आणि संवाद विधायक राहतो. आता हे एक वाक्य बघा, या ऑफरबद्दल मी खरोखरच आभारी आहे, पण मी आता ती घेऊ शकणार नाही. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी बोलताना व्यावसायिकता कशी राखायची याचं हे उत्तम उदाहरण आहे. बऱ्याचदा नाही म्हणणं कठीण जातं, पण शांतपणे आणि स्पष्टपणे दिलेला नकार तुमची परिपक्वता दाखवून देतो. स्पष्टता आणि आदर राखलात तर तुमचे वरिष्ठही तुमच्या प्रामाणिकपणाची नक्कीच कदर करतात. आणि आता शेवटचा 5वा टप्पा, 21 दिवसांचा कृती आराखडा. कायमस्वरूपी बदलासाठी रोजच्या छोट्या सवयी. हे सगळे सिद्धांत प्रत्यक्ष कृतीत कसे आणायचे ते आता पाहूया. मोठा बदल हा नेहमी रोज टाकलेल्या छोट्या पावलामधूनच येत असतो. संवादात सुधारणा करण्यासाठी रोज फक्त 15 मिनिटे काढा. एक नवीन संकल्पना वाचा, त्यावर थोडं चिंतन करा आणि लगेच ती आजच्या दिवसात लागू करून बघा, ज्याला आपण मायक्रो ॲक्शन म्हणू शकतो. हा 21 दिवसांचा आराखडा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. रोजच्या 15 मिनिटांत तुम्ही काही छोट्या सवयी लावू शकता. उदाहरणार्थ, ऑफिस मीटिंगमध्ये शांत राहून प्रभावीपणे मत मांडण्याचे हे 2 मार्ग नक्की वापरून बघा. एक म्हणजे बोलण्यापूर्वी फक्त 10 सेकंद दीर्घ श्वास घ्या. हे तुम्हाला आतून शांत करेल. आणि दुसरं, मीटिंग संपल्यावर लगेच स्वतःचं आत्मपरीक्षण करा. तसंच दररोज संवादाची एक नोंदवही किंवा जर्नल लिहिण्याची सवय ठेवल्याने खूप मोठा आणि सकारात्मक फरक पडतो. थोडक्यात सांगायचं तर ऑफिसमध्ये स्पष्ट उद्देशाने बोला आणि मध्ये न बोलता ऐका. प्रियजनांशी बोलताना तू ऐवजी मी किंवा मला असा शब्दप्रयोग करा, म्हणजे भांडणं कमी होतील. आणि विद्यार्थ्यांनो, मुलाखतीला जाताना किंवा गटचर्चेत बोलताना शांत आवाज आणि नियंत्रित श्वासोच्छ्वास ठेवा. घाबरलेपण लपवून स्पष्ट उत्तरे देणं हाच तुमच्या खऱ्या आत्मविश्वासाचा पुरावा असेल. इयान तुहोव्स्की पुन्हा एकदा अगदी योग्य सांगतात, जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे बोलता तेव्हा लोक तुमच्या जवळ येतात. शेवटी लोक तुमच्या हुशारीपेक्षा तुमच्या प्रामाणिकपणाला जास्त जोडले जातात. जेव्हा तुमचा संवाद हृदयातून, सहानुभूतीने आणि स्पष्टतेने होतो तेव्हा तो केवळ शब्दांचा खेळ राहत नाही, तर एक मजबूत मानवी नातं निर्माण करतो. आता जाता जाता विचार करण्यासारखा एक प्रश्न, आज होणाऱ्या तुमच्या पुढच्या संवादात तुम्ही स्वतःमध्ये काय बदल कराल? हा 21 दिवसांचा प्रवास आजच किंबहुना आत्ताच सुरू करा. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणाशी बोलाल तेव्हा थांबा, पूर्ण लक्ष देऊन ऐका आणि मगच व्यक्त व्हा. या विश्लेषणात आपण पाहिलेल्या या छोट्या सवयी नक्कीच तुमच्या आयुष्यात एक खूप मोठा सकारात्मक बदल घडवून आणतील. तर मग तयार आहात ना या नवीन प्रवासासाठी?